परळी नगराध्यक्ष पदाची आज आरक्षण सोडत झाली आणि लागलीच दीपक नाना देशमुख जे आहेत ते आता कुठंतरी जनतेपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. ते अगोदरच नेहमी जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचे खूप कामं जे आहेत ते आपल्याला परळीमध्ये देखील पाहायला मिळतात. त्यांची चर्चा देखील परळीमध्ये सातत्यानं होत असते. मात्र आरक्षण सोडतीनंतर आज ते परत जनतेसोबत त्यांनी संवाद साधला आणि ते माझ्यासोबत आहेत. आज आरक्षण सोडत झाली आणि परत जनतेपर्यंत पोहोचलात. काय नेमकं प्रतिसाद आहे? आज आई जगदंबेचा पौर्णिमा म्हणून जे मोठा उत्सव असतो त्या उत्सवाच्या दिवशीच आमचे खरे भक्त माझी पत्नी ती आई जगदंबेची भक्त आहे. आम्ही सर्वच कुटुंब भक्त आहोत आणि त्याच दिवशी महिला आरक्षण राखीव पडलेलं आहे नगराध्यक्षपद परळीचं. त्यानिमित्त आम्ही आज आई जगदंबेची पूजा करून मतदान रूपी जोगवा मागायला आम्ही परळीतील आमच्या गावभागात मत मागायला सुरुवात केली आहे. आज खरं तर परळीमध्ये पहिली सुरुवात तुम्ही केली. अजितदादांची देखील भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान काही सकारात्मक चर्चा वगैरे असं काही झालं? हो का साहेब, दादांची भेट घेणं ते राज्यकर्ते आहेत आणि त्यांची भेट घेणं, नेत्यांची भेट घेणं हे साहजिकच आहे. पण शासनाचा नियम आहे की जनतेतून निवडणूक आणि जनतेला जे पाहिजे ते आम्ही करू शकतो. हे आम्हाला आत्मविश्वास आहे. आम्ही जनतेच्या सेवेसाठी, परळीकरांच्या सेवेसाठी, परळीकर मतदान देणारे नेता नाही आहे. आम्ही औपचारिक भेट घेतली आहे, पण आम्ही भेट घेणार आहोत जे खरं मतदान आहे, ज्याची सेवा करायची आहे आणि ज्याच्या हातात परळीचा नगराध्यक्ष निवडायचा आहे. आम्ही यांच्या पायावर नतमस्तक व्हायला आजपासून आम्ही सुरुवात केली आहे. या अगोदरचा जे कार्यकाळ गेला, जे महत्त्वाचे आहे ते परळीमधले कोणकोणते कामं करता आले? मी परळीतल्या जनसामान्याचे सुखादुःखापासून आणि घरकुल असेल, कुणाचं राशन कार्ड असेल, कुणाच्या अडीअडचणी कुठल्याही कामात अहोरात्र आम्ही आमचं कुटुंब किंवा आमची दोस्त कंपनी आम्ही कुठल्याही कामामध्ये कुठल्याही सुखदुःखात, जसं की कोविडसारखा महामारीसारखा रोग आला होता त्यातसुद्धा आम्ही सगळे कुटुंब स्वतःचं 100 बेडचं हॉस्पिटल आणि सॅनिटायझरची सेवा, कुणाच्या मरणापोस्तोर त्यांच्या घराचं प्रेतची विल्हेवाट लावेपर्यंत आम्ही इथपर्यंत काम केलेलं आहे. स्वतःची जीवाची पर्वा न करता तीच शक्ती आम्हाला ही अध्यक्षपदात तारेल. आज पहिल्यांदा जनतेपर्यंत गेलात, नेहमी जातात, मात्र आजचा नेमका प्रतिसाद आणि काय वेगळा अनुभव आज मिळाला? आजचा प्रतिसाद तर विजयाचाच दिसला आणि होणारच आहे. का तर ह्याच्या अगोदर 4 ते 5 वर्ष नगरसेवक झालेले आहेत माझे मिस्टर. आता 1 वर्ष नगराध्यक्ष झालेले आहेत, 2.5 वर्ष, आणि अपक्ष होऊन नगराध्यक्ष झालेले आहेत. त्यामुळं एवढा प्रतिसाद लोकांचा तेव्हा तेवढा होता. आता तर भरपूरच प्रतिसाद होता. आज विशेष म्हणजे आज पौर्णिमा आहे, कोजागिरी पौर्णिमा. आई जगदंबाचे आम्हाला आशीर्वाद आहेत आणि दुसरी पूर्ण जनतेचे पण आम्हाला पाठबळ आहे. त्यामुळं आमचा विजय होण्याचं तर काही विषयच नाही. आम्ही विजय होऊ शकतात आणि जनतेची सेवा भरभरून आम्ही केलेली आणि इथून पुढं पण आम्ही जनतेची सेवा करणारच आहोत. खरं तर नाना, तुम्ही धनंजय मुंडे यांच्यासोबत या संदर्भात कधी चर्चा वगैरे झाली? चर्चा वगैरे काही नाही आहे. आता हे आम्हाला हे फळ भेटलं. नानाकडे जातो. नाना, या संदर्भात काही चर्चा वगैरे झाली? नाही, आम्ही नेत्यांचा आदर नेत्यांच्या कामापुरता आहे आणि आम्ही सर्वात प्रथम आमचं लोकलचं राजकारण आहे. आम्ही लोकलच्या राजकारणासाठी सर्व ताकदीनं आम्हाला उभं टाकायचं आम्ही ठरवलेलं आहे. नेत्याच्या ज्याला जनतेची बाजू मांडायची आहे. उपस्थित करतो, जर पक्षानं तुम्हाला संधी नाही दिली तर स्वतंत्र चूल तुम्ही थाटणार? हो, बिलकुल. आमचा पहिल्यापासून अजेंडाच आहे. मी जसं पहिल्यापासून उभा टाकतोय, मला पक्षाने संधी नाही दिल्यास मी प्रत्येक वेळेस पक्ष बदल केलेला आहे. माझा पक्ष म्हणजे जनता आहे. जनता देईल. आज तर एवढा मोठा योग आला आहे की डायरेक्ट जनतेतून इलेक्शन आहे. त्याच्यामुळं मला जनतेचा आशीर्वादच पाहिजे. मला कोणा नेत्याचा आशीर्वाद नसला तरी चालेल. ज्यांना जनता पाहिजे असेल त्याने आमच्यासोबत राहावं. आता नगराध्यक्षपदासाठी तर उमेदवार तुमच्या घरचाच आहे, मात्र जे नगरसेवक आहेत त्याच्यासाठी कोण कोण इच्छुक आहेत? त्या संदर्भात मिटिंगा, बैठकी, कुणाला तिकीट द्यायचं किंवा कोण आपल्यासोबत येईल या संदर्भात अशा काही चर्चा वगैरे होत्या? आमची चाचपणी गेली 1.5 महिना झाला चालू आहे. आम्ही प्रत्येक जनतेचा कौल ऐकून घेतला आहे
आणि कुणाकुणाला इच्छा आहे आणि खरंच की जनतेची सेवा करणाऱ्या लोकांचं आम्ही चर्चासुद्धा केली आहे आणि आमचं पुढचं भवितव्य आम्ही त्यांना सोबत घेऊन करणार आहोत. आणि जे योग्य उमेदवार असेल, ज्यांना की जनतेची नाळ जुडलेली असेल, अशा लोकांना आम्ही सोबत घेऊन ज्येष्ठ वरिष्ठ परळीतले विविध क्षेत्रामधले मार्गदर्शक आहेत, आम्ही त्यांच्याशी संवाद साधून आम्ही कामाला लागलेलो आहोत. नानांसोबत काम करणारे त्यांचे सगळे सहकारी देखील माझ्यासोबत आहेत. काय नाना म्हणतात की वेगळी चूल मांडणार? नाना चूल वेगळी मांडणार आहेत. हो, आम्ही त्यांच्यासोबत आहेत. आज काय कसा प्रतिसाद आज मिळाला? प्रतिसाद आम्हाला जनतेने खूप 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 दिला. ह्याच्या आधी आम्हाला दिला, अपक्ष असताना दिला, अध्यक्ष केला आम्हाला. हो, आम्ही ह्यांच्यासोबतच आहेत. 15 वर्ष झाले ह्यांच्यासोबतच आहे मी. अजितदादांनी संधी वगैरे द्यावी अशी मागणी दादांकडे वगैरे राहणार? नाही, आम्ही काही केली नाही मागणी त्यांच्याकडे. स्वतंत्र लढण्याचा निर्णय आणि त्यांच्याशी तुम्ही पाठीशी राहण्याचा निर्णय हा तुमचा पक्काच आहे? पक्का निर्णय आमचा. बस आमचा निर्णय पक्का राहील. नगरसेवकासाठी मी थांबणार यांच्यासोबत. दादा, थोडीशी मी पुढली चर्चा करतो. मात्र कोणते मुद्दे राहणार आहेत? सगळ्यात प्रथम मुद्दा आहे परळीचा विकास, जे की अर्धवट राव म्हणून परळीचं आपलं नाव झालेलं आहे. हे आम्ही प्रथम खोडणार आहोत आणि जिथं आवश्यकता असेल तेच काम हाती घेणार आहोत, जे की जनतेच्या निगडीत असावं. आणि मी 15 वर्ष झालं, आम्हाला माहीत आहे काही ठिकाणी रोडची आवश्यकता नसताना कुणाचं तरी भलं होण्यासाठी, कॉन्ट्रॅक्टरचं पोट भरण्यासाठी काही काही ठिकाणी काम झालेलं आहे मधल्या काळामध्ये, जिथं की कुणी प्रशासन असताना. त्यावेळेस इथल्या स्थानिक आमदारांचं, स्थानिक खासदारांचं इथं लक्ष पाहिजे होतं. ह्यांनी कुणीही लक्ष दिलेलं नाही. ज्याला जिथं मनील वाटेल तसे संध्या लोकांना दिले आणि त्यांनी आपापल्या हात धुवून घेतलेत. एवढ्या मोठ्या 150-150, 200 कोटी रुपये परळी पाणी पुरवठ्याला योजनेला आलेत. आज 5-7 वर्ष झालं पूर्ण नाही. तीर्थक्षेत्राला पैसे आलेत, बिल्डिंग वाचनालयाला पैसे आलेत, 7-7, 8-8 वर्ष झालं कुठलंही नाही. सगळं अर्धवट काम आहे. सगळे पैसे तर संपलेले आहेत आणि पुढचे मार्ग कसे चालायचे? 24 तास आम्ही घोषणा केलेल्या होत्या. 24 तास, 7 दिवस 24 तास पाणी आम्ही देऊ. अजून आम्ही देऊ शकलो नव्हतो. आम्ही म्हणजे आम्ही पहिले ज्या काळात होतो त्यावेळेस तर आम्ही असं ठरवलं आहे की परळीतल्या निगडीत सामान्य जनतेतून सामान्य जनतेला जे प्रश्न आहेत, जे की पाणी पुरवठा आहे, वाचनालय आहे, परळीची सरस्वती नदी असेल, सरस्वती नदी असेल, नंतर तुमच्याकडे येतो. काय फटाक्यांची आतिषबाजी करत इथे या ठिकाणी आलात? आताच नुकतंच नगराध्यक्षपदाचे म्हणजे जे आरक्षण सोडत झालेले आहे त्यामध्ये ओपन महिला यासाठी नगराध्यक्षपदाचं जे म्हणजे सोडत निघालेली आहे, तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कारण परळीतील जनता, परळीचे माजी लोकप्रिय नगराध्यक्ष तथा कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय दीपक नाना देशमुख यांच्या रूपानं परळीच्या जनतेनं एक अतिशय सुवर्ण काळ पाहिलेला आहे नाना नगराध्यक्ष असताना. आणि आता ही एक ओपन महिला म्हणून या एक नगराध्यक्ष पदाची जी म्हणजे एक जागा सुटलेली आहे, तर निश्चितच म्हणजे पुन्हा एकदा नानांच्या घरामध्ये ओपन महिला नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी एक सेवा, जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल परळीच्या जनतेमध्ये अतिशय आनंद आहे. आणि आत्ताच आम्ही सर्वजण आदरणीय नानांच्या मार्गदर्शनाखाली परळीतील सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करून व परळी शहरामध्ये आतिषबाजी करून परळीच्या सर्व जनतेने या ठिकाणी अतिशय अक्षरशः दिवाळी साजरी केलेली आहे. आणि परळीतील सर्व जनता ही आदरणीय नानांच्या पाठीशी खंबीरपणे याच्या अगोदरही उभा होती आणि इथून पुढे भविष्यातही उभा आहे. व म्हणजे जनतेला एवढीच एक म्हणजे संधीची जनता वाट पाहत होती आणि नानांना या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी नाना एक निवडून देऊन या ठिकाणी एक इतिहास होईल असंच या ठिकाणी आम्हाला जनता म्हणून वाटतं. ओके, धन्यवाद. आजचा नेमकं नाना आनंद नेमकं कसा साजरा? आनंद ह्याच्यासाठी आहे की परळीकरांना सेवेची जी अपेक्षा होती ती संधी माझ्या मिसेस संध्याच्या नावानं संधी संधी मिळाली आहे आणि त्याचा आनंद होणारच आहे. कारण आम्हाला काम करण्याची जन्मत म्हणजे पहिलेपासून हौस आहे. जनतेचे सातत्याने प्रश्न आम्ही सोडत असतो, दोघंही नवरा बायको असो, आमचं कुटुंब असो, आणि आज ती परत संधी मिळाली आहे.
त्याचं आम्ही त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही परळीकरांना आशीर्वादच मागणार आहोत की आम्हाला संध्याला सेवा द्या. धन्यवाद. या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया. मात्र आरक्षण सोडतीनंतर परळीचं राजकारण आता कुठंतरी तापायला लागलंय असंच काहीसं म्हणावं लागेल. कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्य बीड, परळी.